नमस्कार. आपल्या थोर संतांचा दाखला देऊन आपण काही सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या एपिसोडमधून, अभिव्यक्तीवरून. आपल्या समाज सुधारकांचे संदर्भ देऊन काही सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये जर सनातन हिंदू धर्माचा, रूढी परंपरांचा काही संबंध असला की तुमच्या टिंबमध्ये दम असेल तर मुसलमानांच्या विरोधात बोलून दाखवा, अशा प्रकारच्या 5-50 कमेंट आल्याच म्हणून समजा. खरं म्हणजे मी नेहमी अशा प्रकारच्या कमेंट इग्नोर करत आलेलो आहे, परंतु तरीही त्या कमेंट आणि त्या कमेंट करणारे काही थांबताना दिसत नाहीत. मग आज म्हटलं जरा त्याबाबत सविस्तर बोलूयाच. हा विषय असा आहे की त्यात थोडेसे व्यक्तिगत संदर्भ माझ्याशी संबंधित असे येऊ शकतील, त्याला इलाज नाही. तुम्ही सुजाण प्रेक्षक आपल्या अभिव्यक्तीचे समजून घ्याल ते, अशी माझी अपेक्षा आहे. खरं म्हणजे या अशा प्रकारच्या किंवा याहीपेक्षा गलिच्छ भाषेमध्ये कमेंट करणाऱ्यांचा, ते ज्या हिंदू धर्मासाठी ही आव्हानाची भाषा वापरतात, त्या आपल्या धर्माचा खरंच त्यांचा अभ्यास असतो का? मला शंका आहे. रामायण, महाभारत अशा लोकांनी कदाचित मागे टी व्हीवरती वगैरे काही भाग त्याचे पाहिलेले असू शकतील, परंतु प्रत्यक्षात त्यांनी वाचलेलं असेल का रामायण, महाभारत? मला वाटत नाही. या देशात आणि आपल्या देशाच्या आजूबाजूच्या काही देशांमध्ये मिळून साधारणपणे 300च्या आसपास रामायणे किंवा त्या रामायणावरती आधारित कथा प्रचलित आहेत आणि त्यातील काही तर अगदी वाल्मिकी रामायणाच्या पण आधीच्या आहेत. हे वास्तव या आव्हानवीरांना माहिती असेल का? वाटत नाही. भगवद्गीता यांच्यापैकी काही लोकांच्या देवाऱ्यात जरूर असेल, परंतु ती कधी या लोकांनी वाचलेली असेल का? मला वाटत नाही. एकूणच आपला हिंदू धर्म म्हणजे काय त्याचा कोणताही अभ्यास या मंडळींना नसणार. हां, मात्र त्या सगळ्यांचा एक अभ्यास जरूर असणार. तो कोणता? तर व्हॉट्सअप विद्यापीठाचा. संघ म्हणजेच RSS आणि भारतीय जनता पार्टीचे IT सेल किंवा अनेक धर्मांध आणि भोंदू बुवा बाबा जे पूर्ण असत्य संदेश धर्माच्या बाबतीत व्हॉट्सअपवरून प्रसारित करत असतात, ते मात्र या लोकांना पूर्ण खरे वाटत असतात. आता जर आपल्याच स्वतःच्या धर्माचे धर्मग्रंथ या लोकांनी बऱ्याचदा म्हणजे नसतातच वाचलेले, तर मग अन्य धर्माचे कुराण किंवा बायबल वाचण्याचा तर प्रश्नच येत नाही ना या लोकांनी. किंवा डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेलं हे असे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वगैरे सारखे ग्रंथ हे लोक कशाला वाचतील ना? या सगळ्या अज्ञानामुळेच ज्ञानेश्वर माऊलींच्या मातापित्यांना आत्महत्या कोणी करायला भाग पाडलं आणि त्यानंतर सुद्धा त्या सगळ्या भावंडांचा आतोनात छळ कुणी केला हे या लोकांना माहीतच नसतं. आपले संत शिरोमणी तुकोबाराय स्वतः वैकुंठाला गेले की त्यांना धाडलं गेलं हे या लोकांना व्यवस्थितपणे ठाऊक नसतं. स्वामी विवेकानंद हे अगदी आपल्यासारखेच कट्टर हिंदुत्ववादी होते असा या लोकांचा समज असतो, परंतु प्रत्यक्षात त्यांच्याही वाट्याला तुकोबारायांसारखाच सनातन्यांकडून किती मोठ्या प्रमाणात छळ आला आणि त्यांचं निधनसुद्धा कशा पद्धतीने झालं याबाबत या लोकांना काहीही माहिती नसतं. आणखी असं बरंच काही. मी हिंदू आहे, परंतु यात गर्व करण्यासारखं किंवा घमेंड बाळगण्यासारखं काय आहे ते खरंच मला कधीच कळलेलं नाही. हिंदू आईबापाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून हिंदू झालो ना. मुस्लिम किंवा अन्य धर्मीय कोणत्या मातापित्यांच्या पोटी जन्माला आलो असतो तर साहजिकच त्या धर्माचा शिक्का माझ्या कपाळाला लागला असता. हिंदू असण्याचा मला कमीपणा अजिबातच वाटत नाही, तसं अजिबात नाही, संकोच अजिबात नाही, परंतु त्याच पद्धतीने घमेंडसुद्धा वाटत नाही. गर्व से कहो हम हिंदू है असल्या घोषणा मला कधी द्याव्याशा वाटल्या नाहीत किंवा अशा घोषणा देण्यामध्ये सहभागी व्हावा असं मला कधी वाटलं नाही. मला आनंद नक्कीच आहे एका गोष्टीचा की साऱ्या विश्वाचं, अगदी त्यातील सगळ्या प्राणीमात्रांसह कल्याण हो अशी विश्वात्मक प्रार्थना लिहिणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या धर्माचा मी एक घटक आहे. मला या गोष्टीचं समाधान नक्कीच आहे की संत नामदेव, संत चोखामेळा, संत तुकोबाराय, ते संत गाडगे महाराज आणि संत बाकीचे या संत परंपरेचा मोठा वारसा असलेल्या धर्माचा मी एक भाग आहे. न्यायमूर्ती रानडे, आगरकर, कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे आदी अनेक आणखीही थोर समाज सुधारकांचा वारसा असणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे. ही बाब मला निश्चितपणे अतीव समाधान देते. मी खूप वर्ष मिश्र धर्मीय वस्त्यांमध्ये राहिलेलो आहे. तारुण्यात प्रवेश करताना ख्रिश्चन बहुल अशा परिसरामध्ये मी राहिलो. माझे बहुसंख्य मित्रमंडळी त्यावेळेला ख्रिश्चन धर्मीय होते, अर्थात त्यांच्याशी अजूनही मैत्री आहे.
त्यांच्यासोबत आमच्या ठाण्याच्या जवळ उत्तन, वसई आदी परिसरामध्ये सतत जाणं आणि तिथे अनेक दिवस त्यांच्या नातेवाईकांमध्ये राहणं व्हायचं वेगवेगळ्या निमित्तानं. त्यातून ख्रिश्चन धर्मियांच्या प्रथा, परंपरा मला पाहता आल्या जवळून. त्यांचा प्रेमळ पाहुणचार अनुभवता आला. मला त्यात कधीही त्यांच्याकडून माझ्याविषयी किंवा माझ्या हिंदू असण्याविषयी, हिंदू धर्माविषयी द्वेष आढळला नाही अजिबात. किंवा मी हिंदू असूनही त्यांच्या कोणत्याही चर्चमध्ये प्रवेश करण्यामध्ये त्यांना कधीही कोणती अडचण असल्याचं मला जाणवलं नाही. पुढील काळात मी अनेक वर्ष मग मुस्लिम बहुल परिसरामध्ये राहिलो. खूप जवळजवळ 20-25 वर्ष खूप सारे मुस्लिम मित्र त्या काळामध्ये माझे झाले. त्यांच्याशी आजही अर्थात मैत्री कायम आहे. इस्लामसह देशातील आणि जागतिक स्तरावरच्या अनेक विषयांवरती आमची चर्चा होत असते नेहमी. आजही त्यांच्या घरी ईदला वगैरे सणासुदीला मी कुटुंबासह जातो. ते सहपरिवार दिवाळीला वगैरे माझ्या घरी येत असतात. कोणताही दूषितपणा, धार्मिक तेढ ना त्यांना कुणाला कधी आमच्याकडून जाणवली, ना त्यांच्याकडून आम्हाला कधी काही कटू अनुभव आला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती प्रेम करणाऱ्या, नितांत प्रेम करणाऱ्या आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या लोकांच्या संपर्कात मी सतत राहिलो, अजूनही आहे. या सगळ्यामुळे झालं काय की कोणत्याही प्रकारची धर्मांधता किंवा परधर्मद्वेष माझ्यामध्ये कधी शिरलाच नाही, तो शिरकावत झाला नाही. आणि त्यात वाचनाची आवड, त्यामुळे वास्तवाची, सत्याची जाणीव सतत होत राहिली. खरं काय, खोटं काय, कोणत्या बाबतीत प्रोपगंडा सुरू आहे त्याचं भान कायम राहिलं. कोणत्याही विषयाची माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सअपवरती अवलंबून राहण्याची वेळ कधी आली नाही आणि येतही नाही. कारण कोणत्याही संदर्भासाठी आवश्यक असणारी पुस्तकं माझ्या सोबतीला, माझ्या संग्रहात असतातच आणि नसतील तर मी ती तातडीने मिळवतो, मागवून घेतो. मुस्लिमांच्या आक्रमणाचा, क्रौर्याचा इतिहास जरूर आहे, ते वास्तवच आहे, सत्यच आहे, ते अमान्य करण्याचं काही कारण नाही. परंतु तो इतिहास मान्य करतानाच मला हे देखील वाचनामुळं माहीत झालेलं असतं की ज्याप्रमाणे रामकृष्ण परमहंस इस्लामने मोहित झाले, तशाच प्रकारे शहाजहानचा मुलगा आणि औरंगजेबाचा सख्खा भाऊ दारा शुकोह हिंदू धर्मातील उपनिषदांमध्ये बुडालेला होता. त्याच दारा शुकोहने भगवद्गीतेचे आपल्या फारसीमध्ये भाषांतर केलं. पुढे त्या भाषांतरामुळेच भगवद्गीता लॅटिनमध्ये पोहोचली आणि त्यावरून जर्मनीला भगवद्गीता आणि एकूणच आपल्या तत्त्वज्ञानाविषयी माहिती झाली. जर्मन तत्त्वचिंतक मॅक्स मुल्लर आपल्याला माहिती असतो, परंतु त्यानं जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्त्वज्ञानासाठी त्याला दारा शुकोहनं जे हिंदू धर्मग्रंथ त्यांचं भाषांतर केलं त्या गोष्टीची त्याला खूप मोठी मदत झाली होती. हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसतं. त्या दारा शुकोहनेच, औरंगजेबाच्या भावानेच हिंदू धर्म आणि इस्लाम या दोन्हींमधील साम्यस्थळ दर्शवणारा एक ग्रंथ लिहिला आणि त्याचं नाव मजमुअल बहरन. त्या शब्दाचा अर्थ असा होता मराठीमध्ये समुद्र संगम. सुफी परंपरा मला पूर्णपणे ठाऊक आहे. आपले प्रसिद्ध थोर संशोधक रांची ढेरे यांनी मुसलमान मराठी संत कवी हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात आपल्या गंगा जमनी तहजीबीचे प्राचीन असंख्य दाखले आपल्याला सापडतात. आपल्या संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांचे गुरुबंधू शेख मोहम्मद होते आणि जनार्दन स्वामींचे गुरु चांद बोधले हे मुसलमान होते. संत तुकाराम महाराजांच्या आपल्या गुरु परंपरेमध्ये बाबाजी, राघव चैतन्य आणि केशव चैतन्य यांना मुस्लिम समाजामध्ये, मुस्लिम समुदायामध्ये वंदनीय मानलं जातं. आपल्या सगळ्यांचंच दैवत आणि प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे पिता आणि काका यांची नावं नगर येथील शहा शरीफजी दर्गाला केल्या गेलेल्या नवसामुळे त्यांचा जन्म झाला दोघांचा. त्या कृतज्ञतेच्या भावनेतून शहाजी आणि शरीफजी ठेवण्यात आली होती. वाचनातून, पुस्तकांमधून हे सगळे संदर्भ आपल्याला सापडत जातात. सबा नक्वी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आपल्या प्रमोद मुजुमदार कोल्हापूरचे, त्यांनी त्याचा मराठीमध्ये अतिशय सुंदर असा अनुवाद केला आहे. सलोख्याचे प्रदेश. आपल्या देशातील असंख्य अशा धार्मिक ठिकाणांचे यामध्ये दाखले दिलेले आहेत, सविस्तर माहिती दिलेली आहे की जिथे हिंदू मुस्लिम एकता, सलोखा आपल्याला दिसून येतो. ठिकाणं हिंदूंची, परंतु त्या ठिकाणांची काळजी वाहतायत मुस्लिम. तर अनेक ठिकाणी नेमकं याच्या उलटही. तेढ वाढवणाऱ्या गोष्टींपेक्षा हे असं वाचायला मला आवडतं आणि आपण सगळ्यांनीच असं काही वाचलं पाहिजे. वयाने माझ्यापेक्षा खूप लहान असलेली पत्रकार मिनाज
मागील काही वर्ष ईदच्या वेळेला नब्ज या नावाचा ईद विशेषांक प्रकाशित करत असते. त्यातून आपल्या प्राचीन गंगा जमनी तहजीबीच्या रक्षणासाठी सातत्यानं प्रयत्न करीत असते. धर्मांधतेचा प्रसार करणाऱ्यांनी, बत्थट डोक्याच्या अंधभक्तांनी सर्व प्रकारच्या, खरं म्हणजे अशा या पुस्तकांमधले लेख वाचायला हवेत, परंतु ते असे काय वाचणार नाहीत. मधुबन में राधिका नाचे रे, गिरधर की मुरली बाजे रे, ऑल टाईम हिट असं हे कोहिनूर चित्रपटातलं गाणं ते लिहिलंय कुणी तर शकील बदायुनी यांनी. त्या गीताचे संगीतकार कोण तर नौशाद, गायलंय कुणी तर मोहम्मद रफी यांनी, आणि ते चित्रित कोणावरती झालंय तर युसुफ खान म्हणजेच दिलीप कुमार आणि जैबुन्निसा खान म्हणजे कुमकुम यांच्यावरती. अशा प्रकारची आपल्या चित्रपटसृष्टीमधली असंख्य म्हणजे शेकडो नाही तर हजारो उदाहरणं आपल्याला देता येतील, सापडतील. टी व्हीवरती महाभारत मालिका प्रचंड गाजली. लोक टी व्हीला हार घालून वगैरे आणि अगरबत्ती वगैरे लावून अतिशय श्रद्धेने ती मालिका पाहायचे. त्या मालिकेची, महाभारत मालिकेची पटकथा आणि संवाद कोणी लिहिलेले होते तर मुस्लिम विचारवंत तत्वचिंतक डॉक्टर राही मासूम रजा यांनी. जावेद अख्तर यांनी किती हिंदू धार्मिक गीतं चित्रपटांमध्ये लिहिलेली आहेत त्याची तर मोजदादच नाही. लगान वगैरे सगळी आठवा तुम्ही. आणि आता तीच चित्रपटसृष्टी अर्ध सत्य सांगणारा काश्मीर फाईल्स किंवा पूर्ण बोगस अशा केरला स्टोरीसारखे चित्रपट बनवायला प्राधान्य देते. आणखी एक पत्रकार मैत्रीण आपली हिना कौसर खान, तिने मागे वर्षभर लोकसत्तामध्ये मुस्लिम प्रश्नांचं वेध घेणारं आणि मुस्लिमांच्याही त्रुटी दर्शवणारं अतिशय अभ्यासपूर्ण असं सदर तिचं सुरू होतं, स्तंभ सुरू होता. त्याचंही आता पुस्तक आलं आहे. परंतु त्यापूर्वी तिनेच वेगवेगळ्या धर्मांमधील स्त्री पुरुषांनी, त्यात बायको मुस्लिम धर्मीय आणि नवरा हिंदू किंवा याच्या उलट आणखीही वेगवेगळ्या धर्मातील जोड्या, पण त्यांचे संसार, त्यांची वाटचाल अत्यंत व्यवस्थितपणे वर्षानुवर्ष मागच्या सुरू आहे अशा आंतरधर्मीय विवाह केलेल्या 15 जोडप्यांच्या मुलाखतीत घेतल्या होत्या त्यांनी. त्याचं सुद्धा हे त्या संग्रह आलेला आहे, हे पुस्तक आलेलं आहे. धर्मरेषा ओलांडताना, हिना कौसर खान. अतिशय वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे. हे सगळं असं वाचल्यावर किंवा वाचत असताना आणि कधीही कोणत्याही मुस्लिम धर्मीयाकडून वाईट अनुभव आलेला नसताना मी का त्यांच्यावरती टीका करू? उगाचच हे बत्थट डोक्याचे मूर्ख अंधभक्त सांगतात म्हणून, ते आव्हान देतात म्हणून. मला हल्ली बऱ्याचदा हे तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं आपलं अभिव्यक्ती चॅनल लोकप्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात कुठे कुठे भाषणांना वगैरे बोलावतात. काही ठिकाणी मी जातो, काही ठिकाणी टाळतो. विषय धर्माशी संबंधित काही असेल तर तिथे अनेकदा मी समोरच्या लोकांना जाहीरपणे विचारतो स्टेजवरून की सांगा बघू, 4-5 लग्न केलेली आणि 10-15 पोरांना जन्म दिलेली किती मुस्लिम जोडपी तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या परिचयामध्ये आहेत? एकही हात कधीही वर होत नाही. मुस्लिमांचा जनन दर पूर्वी अधिक होता हे वास्तव आहे, ते अमान्य करण्यात काही कारण नाही. पण आता तो देखील स्थिरावला आहे. त्यामुळे त्यांच्या लोकसंख्या वाढीलाही आता आळा बसलेला आहे आणि त्याची सविस्तर आकडेवारी उपलब्ध आहे. आपल्या मागच्या काही एपिसोड्समध्ये ते दाखवलेली आहे, त्याच्यावरती चर्चाही केलेली आहे. जिथे अशिक्षितपणा आणि गरिबी अधिक तिथे हिंदू असोत किंवा मुस्लिम त्यांचा जन्मदर अधिक आहे. उदाहरणार्थ उत्तर प्रदेश आणि बिहार. आणि जिथे सुशिक्षितपणा आणि आर्थिक संपन्नता बऱ्यापैकी आहे, उदाहरणार्थ केरळ, तिथे धर्म कोणताही असो जन्मदर अगदी कमी आहे. त्या केरळमध्ये लक्षावधी मुस्लिम कुटुंबांमध्ये केवळ एकच अपत्य जन्माला घातलेलं आहे त्या जोडप्यांनी. एकूणच आपल्या संपूर्ण देशाची आत्ताची उपलब्ध तुलनात्मक आकडेवारी जर पाहिली, जर अभ्यास केला तर हिंदू आणि मुस्लिम यांच्या जनन दरामध्ये फारसा फरक राहिलेला नाही. याचाच सरळ अर्थ काय की देशाची लोकसंख्या भविष्यामध्ये अगदी 200 कोटीवरती जरी पोहोचली तरी त्यातील हिंदूंचं प्रमाण आत्तासारखं 70 ते 75% आणि मुस्लिमांचं 20 ते 22%, 24% इतकंच राहणार. परंतु हे सगळं बत्थट डोक्याच्या अंधभक्तांना माहीत नसतं किंवा माहीत करूनही घ्यायचं नसतं, समजून घ्यायचं नसतं. मुस्लिमांची लोकसंख्या आपल्यापेक्षा लवकरच प्रचंड वाढणार आहे असं त्यांना त्यांचे कोण गुरुजी वगैरे सांगत बसतात. ते त्या बावळट लोकांना खरं वाटत राहतं. कुणी आपले शंकराचार्य हिंदूंना सांगत असतात की तुम्ही 10 पोरांना जन्माला घालायला हवं, अन्यथा हिंदू धर्म आपला अल्पसंख्य होईल लवकरच. ते या बावळट लोकांना खरं वाटत राहतं. मुस्लिम समाजामध्ये प्रबोधनाचं काम होत नाही हा या अंधभक्तांचा असलेला गैरसमज आहे. मुस्लिम समाजात सुद्धा प्रबोधनाचं काम अविरतपणे सुरू आहे, फक्त त्याचा गाजावाजा फार होत नाही. मुस्लिम समाजामध्ये देश पातळीवरती शिक्षण आणि अन्य क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं
आणि खूप मोठं असं काम करत असलेले मौलाना मोहम्मद मदनी यांच्या काही मुलाखती मागच्या आठवड्यात 10-15 दिवसामध्ये मी TV9 आणि इंडिया TVसह अन्य काही चॅनलवरती पाहिल्या. फार मोठं प्रबोधनाचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. काय बोललेत ते तुम्ही त्यांच्या सगळ्या मुलाखती व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायला पाहिजेत. आपल्या इथे पुण्यात राहणारा पैगंबर शेख माझा मित्र, आपणापैकी अनेकांना माहीत असेल, खूप मोठं प्रबोधनाचं काम तो करतोय मुस्लिम समाजामध्ये. असेच आणखी खूप लोक आहेत. सातारा, नाशिक, कोल्हापूर, कोकण अशा वेगवेगळ्या भागातील अशा प्रकारचं मुस्लिम समाजात प्रबोधन करणारे लोक मला स्वतःला माहिती आहेत. त्याचं आउटपुट या सगळ्या प्रयत्नाचं, या सगळ्यांच्या चांगल्या स्वरूपामध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये केवळ मुस्लिम समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला पाहायला मिळणार आहे. शेवटी कसं आहे पहा, भडक डोक्याचे किंवा चुकीचा मार्ग अनुसरणारे काही लोक सगळ्याच धर्मात, सगळ्याच समाजात असतात. कोणताही धर्म, कोणताही समाज त्याला अपवाद नाही. आणि ते सगळं बाजूला ठेवून एका ठराविक धर्माला आणि त्या ठराविक धर्मीयांना कायम आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची धडपड जे करतात त्यांच्या बुद्धीची मला कीव करावीशी वाटते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS आणि भारतीय जनता पार्टी जे धर्मांधतेचं विष पेरण्यासाठी आणि इथली आपली प्राचीन आदर्श अशी गंगा जमनी तहजीब उद्ध्वस्त करण्यासाठी गेली 100 वर्षे इथं धडपडत आहेत, मेहनत घेत आहेत. आपल्या संतांचे विचार आणि आपल्या समाजसुधारकांचे विचार हे त्यामध्ये त्यांना आडवे येतात, अडसर निर्माण करतात त्यांच्या चुकीच्या प्रयत्नांमध्ये. आणि म्हणून ते विचार संपवण्याचा प्रयत्न हे संघ आणि भाजप किंवा त्यांच्या संलग्न संस्था करीत असतात. त्यासाठीच मग इथले संत आणि त्यांचे विचार बाजूला सारून त्या कुठल्या तरी बागेश्वरच्या बाबाला इथे आणलं जातं. त्या कुठलं शिवपुराण सांगण्यासाठी त्या प्रदीप मिश्राला कुठल्या तरी इथे आणलं जातं. डॉक्टर दाभोलकर आणि पानसरे सारख्या समाजसुधारकांना, प्रबोधकांना मारून टाकलं जात असतं. पण तरीसुद्धा हे लोक यशस्वी होणार नाहीत. आपण सगळे सुजाण लोक या राज्यातले मिळून त्यांना यशस्वी होऊ देणार नाही या त्यांच्या प्रयत्नात. आणि हो, शेवटचं, तुमच्या माझ्या हिंदू धर्मामध्ये प्रबोधनाची परंपरा फार जुनी आहे. ती नसती तर हिंदू धर्मातील धर्मांधांचं कधीच फावलं असतं. अधिक यापेक्षा अस्पृश्यता कधीच संपली नसती. बायकांचं सती जाणं कधी थांबलं नसतं. त्यांचं केशवपण कधी थांबलं नसतं. स्वयंपाकघरातून महिलांचं बाहेर पडून आता जे दिसतंय तसं सर्व क्षेत्रामध्ये गगन भरारी घेणं शक्य झालं नसतं. आणखी असं बरंच काही. मी स्वतः काही फार मोठा समाजसुधारक नाही. त्या आपल्या सगळ्या थोर समाजसुधारकांच्या पायाची धूळ समजतो मी स्वतःला, त्यातला एक कण. आणि माझ्या परीने, माझ्या कुवतीनुसार त्या आपल्या समाजसुधारकांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करीत राहतो, इतकंच. आणि बथड डोक्याच्या सर्व प्रकारच्या अंधभक्तांना आणि त्यांच्या शिव्या शापांना फाट्यावर मारून जोवर शक्य आहे तोवर मी ते करतच राहणार, हे नक्की. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलं का? नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.